मित्रांनो, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तसेच मेगा भरतीमध्ये जलसंपदा विभागातील 14,000 पदांचा समावेश करण्यात येणार आहेत. ही नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जाहिरात ही लवकरच येईल. त्यामुळे आत्ताच तयारीला लागा. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की जाहिरात आल्यानंतर आपल्याला तयारी करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे आत्तापासूनच सुरुवात करा. जाहिरात ही लवकरच येणार आहेत. या विभागात असलेल्या रिक्त पदाचं विवरण समोर आलं असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी ठरणार आहे. जलसंपदा विभागात जवळपास 43 आणि 21 अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने अनेकांना नोकरीची संधी मिळणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 20,000 पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहेत. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्यात येणार आहेत. हे बघा, आपण विभाग बघू. जलसंपदा विभाग आहे. त्यानंतर विभाग हा महाराष्ट्र जलसंपदा विभाग. नोकरीची ठिकाणे संपूर्ण महाराष्ट्र असेल आणि भरतीचा प्रकार हे राज्य शासन सरळ सेवा. त्यानंतर एकूण रिक्त पदे ही अंदाजे 14,000 आहे. त्यानंतर गट क ची पदे ही 8,446 आणि गट ड ची पदे ही 5,605 असेल. ही भरती महाराष्ट्रातील 43 गट क आणि 21 गट ड संवर्गात होणार आहेत. कोणकोणती पदे भरले जाणार? संभाव्य पदे बघा. तांत्रिक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य सहाय्यक, ड्रॉप्समन, सर्वेअर. अतांत्रिक पदे लिपिक, कनिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर, कार्यालयीन सहाय्यक. त्यानंतर पात्रता बघा. शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असेल. साधारण पात्रता ही हे बघा, ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री, क्लर्कचे असणारे 12वी पास प्लस टायपिंग. त्यानंतर असिस्टंटची 10वी 12वी प्लस कम्प्युटर. त्यानंतर सर्वेअर आणि ITI डिप्लोमा. वयोमर्यादा बघा. सामान्य प्रवर्गामध्ये 18 ते 38 वर्ष, SC ST OBC 5 वर्ष सूट, सरकारी कर्मचारी नियमानुसार सूट. जाहिरात कधी येईल? 2026मध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे. येत्या 1-2 महिन्यामध्ये येऊ शकते. सेवा प्रवेश नियम बदलल्यानंतर प्रक्रिया सुरू होणार आहे. सरकारने भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत बैठक घेतली आहे. अपेक्षित नोटिफिकेशन 2026मध्ये लवकरच, येत्या 2-3 महिन्यात. त्यानंतर बघा, अर्ज कसा करायचा? अर्ज हा ऑनलाईन करावा लागेल. ऑफिशियल वेबसाईट. परीक्षा कोण घेणार? या भरतीची परीक्षा हे बघा, एक तर IPPS किंवा TCSद्वारे घेतली जाऊ शकते. भरतीची प्रक्रिया बाह्य एजन्सीमार्फतच घेतली जाणार आहे. म्हणजे बाह्य एजन्सी म्हणजेच IBPS किंवा TCS. परीक्षा पॅटर्न बघा. मराठी 15 मार्क, इंग्रजी 15 मार्क, सामान्य ज्ञान 15 मार्क, बुद्धिमत्ता 15 मार्क आणि तांत्रिक विषय हा 40 मार्क. एकूण प्रश्न 100, गुण 200, वेळ 120 मिनिटे. आवश्यक कागदपत्रे: 10वी 12वी प्रमाणपत्र, पदवी, डिप्लोमा, जास्त प्रमाणपत्र, आधार कार्ड, सही आणि फोटो. निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षा होईल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेरिट लिस्ट. काही पदांसाठी ही स्किल टेस्ट असणारे टायपिंग टेस्ट होऊ शकते. त्यानंतर पगार बघा. ज्युनियर इंजिनियरला 35,000 ते 1,10,000. त्यानंतर क्लर्कसाठी 25,000 ते 80,000. त्यानंतर असिस्टंट 20,000 ते 60,000. परीक्षा कधी होईल? हे बघा, जाहिरात 2026. त्यानंतर अर्ज सुरू होईल जाहिरात आल्यानंतर आणि त्यानंतर जाहिरातीनंतर 2-3 महिन्यांनी आपली एक्झाम होईल. चला तर मग आजपासूनच तयारीला लागा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा.